महाराष्ट्र MBA CT 2026 चा निकाल आता जाहीर झालेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की आता पुढे काय? फक्त स्कोर कार्ड डाउनलोड करून थांबायचे का? नाही. कॅप रजिस्ट्रेशन म्हणजे काय? कॉलेज कसं मिळणार? ऍडमिशन कधी होणार? है ना? या सर्व गोष्टींचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. रिझल्ट लागल्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, कारण एक सुद्धा छोटीशी चूक जरी झाली तर तुमचं ऍडमिशन तुमच्या हातातून जाऊ शकतं. पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. येत्या 22 जून पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे MBA CT 2027 च्या प्रिपरेशन करिता. तुम्ही जर नेक्स्ट इयरसाठी MBAचं प्रिपरेशन करत असाल तर हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज PDF, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन अगदी स्ट्रॉंग होईल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुम्ही चांगले मार्क्स घेऊन बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकाल. त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला जॉईन करता येईल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच डाउनलोड करा, प्रिपरेशनला सुरुवात करा. तर सुरू करूया आपण. सगळ्यात महत्त्वाचे प्रोसिजर्स आहेत, स्टेप्स आहेत. तर पहिली स्टेप आहे तुमची की डाउनलोड युअर MBA CT स्कोर कार्ड. ठीक आहे. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं MBA CTचं स्कोर कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता रिझल्ट लागलेला आहे. रिझल्ट लागल्यानंतर CET सेलच्या जे ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, स्कोर कार्ड डाउनलोड करायचं आहे. तुम्हाला तुमचं पर्सेंटाईल चेक करायचं आहे, ॲप्लिकेशन नंबर चेक करायचा आहे, तुमचे कॅन्डिडेट डिटेल्स आहेत ते सुद्धा चेक करायचे आहे. सर्व गोष्टी तुम्हाला तपासायचे आहेत, है ना. जर कोणतीही माहिती चुकीची तुम्हाला दिसली तर CET सेलला लगेचच तुम्हाला संपर्क करायचा आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे रजिस्ट्रेशन फॉर कॅप काउन्सिलिंग. ठीक आहे, रजिस्टर फॉर कॅप काउन्सिलिंग. आता स्कोर कार्ड तुमचा डाउनलोड झालाय. डाउनलोड झाल्यानंतर तुमची पुढची स्टेप काय असणार आहे, महत्त्वाची स्टेप काय असणार आहे, तर कॅप रजिस्ट्रेशन. कॅप म्हणजे काय, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. ओके. याच प्रक्रियेच्या मार्फत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये MBA किंवा MMS कॉलेज जे आहे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं जातं, है ना. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स, अकॅडमिक डिटेल्स, CETचे डिटेल्स, कॅटेगरीचे डिटेल्स, है ना, ह्या सगळ्या योग्य पद्धतीने भराव्या लागणार आहेत. ठीक आहे. आणि इथे जर एकही तुम्ही छोटीशी चूक केली तर तुमचं मेरिट लिस्टवरती त्याचा परिणाम दिसून येईल. ठीक आहे. त्यामुळे इथे सुद्धा चूक करायची नाहीये. त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एकदा कॅप रजिस्ट्रेशन झालं की डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला PDF किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये करावं लागतं. त्याची साईज एक्झॅक्टली काय पाहिजे तुम्हाला तिथे दाखवलं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स एकदम क्लिअर असायला पाहिजेत, क्लिअर आणि स्पष्ट दिसले पाहिजेत. यामध्ये थोडं सुद्धा ब्लर दिसून आलं तर कम्प्लीट डॉक्युमेंट जो आहे तुमचा रद्द करण्यात येतो आणि व्हेरिफिकेशनमध्ये अडचण येऊ शकते. ओके. एकदा का तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड झाले त्यानंतर होतं तुमचं कंप्लीट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ठीक आहे. आता व्हेरिफिकेशनमध्ये सर्व गोष्टी चेक होतात. इथे काय होतं की जे ऑफिसर्स असतात, अधिकारी असतात, ते तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थितपणे चेक करत असतात, कागदपत्र व्यवस्थितपणे तपासत असतात. सर्व काही गोष्टी जर बरोबर असतील, योग्य असतील, व्हेरीफाईड असतील तर तुम्हाला व्हेरीफाईड असं साईन दिलं जातं आणि पुढे कॅप राऊंडसाठी तुम्हाला एलिजिबल ठरवलं जातं. ठीक आहे. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर पुढे ॲडमिशनसाठीची पहिली महत्त्वाची स्टेप तुमची सुरू होते, ती म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ओके. आता व्हेरिफिकेशन पूर्ण झालं की CET सेल काय करते, एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर करत असतं. यामध्ये तुमचं मेरिट नंबर असतो, कॅटेगरीचा रँक असतो, कॅन्डिडेट स्टेटस असतो, है ना. सर्व गोष्टी तुम्हाला दिसून येतात. ही यादी तुम्हाला अगदी काळजीपूर्वक तपासायची आहे, बरं का. त्यानंतर जर रिक्वायर्ड असेल, जर गरजेचं असेल, तुम्हाला काही करेक्शन्स करायचे असतील किंवा काही अडचण असेल तर तुम्हाला CET सेलला सांगायचं असेल तर एक ग्रीव्हान्स तुम्हाला तिथं भरावा लागतो. ठीक आहे. जर मेरिट लिस्टमध्ये काही चूक दिसून आली तर तुम्हाला काळजी करायचं कारण नाहीये. CET सेल तुम्हाला एक ग्रीव्हान्स किंवा करेक्शनसाठी एक ऑप्शन देतो, संधी देतो. त्यामध्ये कॅटेगरीमध्ये चूक असेल, मार्क्समध्ये चूक असतील, पर्सनल डिटेलमध्ये चुका झाली असतील CET सेलकडून, ठीक आहे, तर ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला चान्स दिला जातो. देन इट विल बी चेक द फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट त्यानंतर येते. ठीक आहे. एकदा करेक्शन प्रोसेस संपली की फायनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाते. ही फायनल मेरिट लिस्ट पुढे कॉलेज अलॉटमेंटसाठी वापरली जातात. ठीक आहे. त्यामुळे तुमचं फायनल मेरिट नंबर जो आहे तो नक्की पाहून घ्यायचा आहे. ओके. देन फिल अँड लॉक कॉलेज प्रेफरन्सेस. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो. काय येते तर तुमचं कॉलेज प्रेफरन्स फॉर्म फिलिंग इथे सुरू होत असते. इथे तुम्हाला तुमच्या पसंतीचं कॉलेज निवडायची संधी मिळते. ठीक आहे. आता इथे अनेक विद्यार्थी मोठी चूक करत असतात. ठीक आहे. आता माझं जर तुम्ही सजेशन घ्याल तर तुम्ही 3 कॅटेगरीज करा. एक तर ड्रीम कॉलेजचं, देन अचिवेबल कॉलेज आणि सेफ कॉलेज.
ठीक आहे. असे 3 कॅटेगरीमध्ये तुम्ही तुमचे प्रेफरन्स भरायचे आहेत. फक्त ड्रीम कॉलेज भरायचं आणि संपवून टाकायचं असं नाही. वेगवेगळे प्रेफरन्सेस द्या. जास्तीत जास्त प्रेफरन्सेस भरायचे आहेत आणि प्रेफरन्सेस भरून झाले की ते लॉक करायचं आहे. लॉक करायला विसरायचं नाही. ओके. त्यानंतर आहे तुमचं त्याच्या पुढची स्टेप आहे पार्टिसिपेट इन कॅप सीट अलॉटमेंट राऊंड्स. यानंतर कॅप सीट अलॉटमेंट राऊंड सुरू होतात. साधारणपणे अनेक कॅप राऊंड घेतल्या जातात. तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, मेरिट लिस्ट आणि प्रेफरन्स यानुसार तुम्हाला कॉलेज मिळत असतं. ओके. देन ॲक्सेप्ट अलॉटेड सीट. ओके. जर तुम्हाला कॉलेज अलॉट झाले तर ती स्वीकारायची, पुढील राऊंडसाठी थांबायचं की स्वीकारायचं हे ठरवावं लागतं. ओके. म्हणजे समजतंय का? म्हणजे तुम्हाला जे अलॉट झालेली सीट आहे किंवा कॉलेज आहे तिथे तुम्हाला थांबायचं आहे, लॉक करायचं आहे की पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला जायचं आहे हे इथे तुम्हाला ठरवावं लागतं. ठीक आहे. देन पुढची स्टेप आहे रिपोर्ट टू द अलॉटेड कॉलेज. सीट ॲक्सेप्ट झाली, सीट ॲक्सेप्ट केली तुम्ही तर त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करावं लागतं. असं नाही की तुम्ही ते कॉलेज सिलेक्ट केलं, फायनल केलं आणि तुम्ही कॉलेजला कळवलंच नाही, असं नाही करायचं. कॉलेजला जाऊन कळवावं लागतं. तिथे ओरिजिनल डॉक्युमेंट जाऊन सबमिट करावे लागतात, ते तपासले जातात कॉलेजमध्ये. ठीक आहे. म्हणून सर्व कागदपत्र जे आहे ते व्यवस्थितपणे तयार करायचे आणि कॉलेजमध्ये घेऊन जायचे जर तुम्हाला तोच कॉलेज फायनल करायचा असेल तर. त्यानंतर आहे कंप्लीट ॲडमिशन फॉर्मॅलिटीज अँड फीस पेमेंट. ठीक आहे. ॲडमिशन कन्फर्मेशन आणि फीस इथे होत असते. शेवटी ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करण्याची जी गोष्ट आहे ती फीस भरल्यानंतरच होत असते हे ना. फीस भरल्यानंतर तुमचं MBA ॲडमिशन जे आहे ते ऑफिशियली आता इथं कन्फर्म होऊन जातं. ठीक आहे. एकदा कॉलेज निवडलं, फीस भरली, डॉक्युमेंट सबमिट झालं, तुमचं ॲडमिशन झालं. आलं लक्षात? या सर्व गोष्टी तुम्हाला, या सर्व स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. कुठेही काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता तुम्ही म्हणाल की डॉक्युमेंट कुठले लागतात, तर सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स इथे हे 6 तुम्हाला ठेवायचेच आहेत तुमच्याजवळ. ठीक आहे. MBA CETचा स्कोर कार्ड तुमच्याजवळ ठेवायचं आहे. ग्रॅज्युएशन मार्कशीट तुम्हाला जवळ ठेवायचे, डिग्री सर्टिफिकेट वगैरे ते सगळे सेमिस्टरचे ठेवायचे. ओके. कास्ट सर्टिफिकेट, कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्हाला ठेवायचं आहे. डोमिसाईल ठेवायचं आहे. आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला ठेवायचं आहे. आधार कार्ड असेल तर बेस्ट. ओके. पासपोर्ट साईज फोटोग्राफ हे तुम्हाला जवळ ठेवायचे आहेत. हे डॉक्युमेंट्सपैकी एकही डॉक्युमेंट तुम्हाला मिस करायचं नाहीये. सर्व डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहेत. तर आता सर्व स्टेप्स तुम्हाला क्लिअर झालेले आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन कुठल्या गोष्टीवरती माहिती हवी असेल, जसं की कॅप रजिस्ट्रेशन, मेरिट लिस्ट, कॉलेज प्रेफरन्सेस, कॉलेज प्रेडिक्शन्स असं हवं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्याचं सोल्युशन किंवा त्याचा व्हिडिओ तुम्हाला एक अपलोड करेन तुमच्यासाठी, तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर. ज्या गोष्टीवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला ती देईन. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं की मी तुम्हाला सांगितलं, येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे 2027 मध्ये तुम्ही जर MBA CET देण्याचं प्लॅन करत असाल तर त्यासाठी येत्या 22 जूनपासून आपली बॅच सुरू होत आहे, लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचा MBA CETचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल, जो की मराठी प्लस इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपली इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहेत. जर काही कारणामुळे तुम्हाला सेशन अटेंड करता नाही आला तर त्याचं रेकॉर्डेड व्हर्जन तुम्हाला मिळेल. तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज, PDF या सर्व गोष्टींचा अभ्यास करून, या सर्व गोष्टींच्या मार्फत तुम्हाला चांगलं परफॉर्म करून जास्तीत जास्त मार्क्स एक्झामिनेशनमध्ये घेता येऊ शकतात. ओके. सो आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचं आहे आणि प्रिपरेशनला सुरुवात करायचं आहे, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून तुमचं प्रिपरेशन करू शकता. ओके. प्ले स्टोअरवरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं. ओपन केल्यानंतर खाली तुम्हाला इथं स्टोअर सेक्शन दिसेल, स्टोअर सेक्शनमध्ये जायचं, सर्च बॉक्स दिसेल, सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च केलं की तुम्हाला हा कोर्स दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आणि जॉईन नाव करून प्रिपरेशनला सुरुवात करायचं. ठीक आहे. या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याचं सोल्युशन नेक्स्ट सेशनमध्ये देईन. ठीक आहे. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.